नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आप्पे आणि चटणीची रेसिपी। एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे। आधी मी चटणी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी वाळच खोबरं घेतलेले, ओलं खोबरं नव्हतं, मी वाळं खोबरंच घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मिरची, लसूण, शेंगदाणे आणि थोडं फुटाणे घातलेले आणि त्यात थोडं जिरं आणि मीठ ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। बघू शकता चटणी किती छान झालेली आहे। त्यानंतर मी रवा रात्री भिजवलेला आणि सकाळी त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे दह्यात मिक्स केलेले रवा। त्यानंतर थोडं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून आणि थोडंसंच मी सोडा पण घातलेला आहे। आधी दक्षसाठी मी बनवून घेतले, त्याच्यासाठी सपक काढले। बघू शकता बघा दक्ष किती आवडीने खात आहे। त्याला भरवले मग मी त्याच्यामध्ये आणि परत मिरचीचा ठेचा वगैरे घालून घेतले आणि मग मिरचीचा ठेचा घालून घेतल्यावर मी आप्याच्या भांड्यामध्ये ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी तेल थोडं घातलेलं आहे